खूप जास्त बोलल्यानं कसं काय निगेटिव्ह इफेक्ट होतो. सो कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणजे जी आकलन क्षमता असते ना आपली, जसं आपण म्हणतो ना की आपल्या मोबाईलची रॅम 4 GB आहे, जी 3 ऍप्लिकेशन हँडल करू शकते, बरोबर. आणि तुम्ही 11-12 ऍप्लिकेशन ओपन केल्या, मोबाईल काय होऊन जातो. बस कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणजे तेच, आपण हँग होणं. कधी कधी लाईफमध्ये असं होतं की नेमकं काय करतोय ना आपल्याला समजत नाही. म्हणजे समजा सकाळी तुम्ही प्लॅन केला, आज ना मी हिस्ट्रीचा स्टडी करेल, किंवा जॉबला असेल तर आज या क्लायंटला भेटायचं आहे, त्यांना ईमेल पाठवायचा आहे, सगळं आपण ठरवतो. पण दुपारी 12-1 वाजेपर्यंत सगळं विसरून पण जातो, संध्याकाळी जेव्हा जातो अरे आजचा दिवस गेला, पण कामच आपल्याला जे करायचं होतं ते राहूनच गेलं. होतं असं, झालेलं असं जीवनात फ्रिक्वेंटली होत असेल. का? कॉग्निटिव्ह ओव्हरलोड. खूप जास्त बोलतो किंवा खूप जास्त ऐकतो आपण शांत राहत नाही, आणि शांत नाही राहत म्हणून ब्रेन फोकस नाही करत गोष्टींवर, आणि ब्रेन जर गोष्टींवर फोकस करणार नाही तर त्या गोष्टी होणार नाहीत, घडणार नाहीत, आणि रॅन्डम गोष्टी घडू लागतील. म्हणजे घरातून बाहेर निघलात तुम्ही एका कामासाठी, पण झाले तिसरंच काम, ते तेव्हा होतं. ओके. सो टॉकिंग विदाउट पर्पज इन्क्रीज मेंटल क्लटर, ज्याच्यामुळे काय होतात, डिसिजन घ्यायला आपल्याला कंटाळा येतो किंवा आपण टाळतो किंवा होत नाही डिसिजन्स. तर ओव्हरलोड म्हणजे रॅम स्वतःला हँग करून घ्यायचंय का, जेव्हा आपण जास्त ऐकत राहू कुणाची बडबड किंवा आपण जास्त बोलतोय, तेव्हा आपल्याला काय होऊ शकतं, कॉग्निटिव्ह ओव्हरलोड होऊ शकतो. म्हणजे आपली आकलन क्षमता काय होऊ शकते, डिस्टर्ब होऊ शकते. जास्त बोलल्यानं नाती खराब होतात का? सगळेजण हो म्हणतायत. आणि शांततेनं गोष्टी घेतल्या तर, जेव्हा पुढचं काहीतरी निगेटिव्ह बोलतोय, चिडलेला आहे, तेव्हा जर आपण शांततेने घेतलं तर चान्सेस मिटण्याचे जास्त असतात का वाढण्याचे असतात? मिटण्याचे. समोरचा कारे बोलला किंवा समोरचा काय आरे बोलतो, तर आपण लगेच कारे बोललो, तर गोष्टी कमी होतील की वाढतील? साहजिक आहे. व्हायब्रेशन्स, कोणते व्हायब्रेशन वाढतायत? निगेटिव्ह वाले, थ्रेट वाले, स्ट्रेस वाले, ते वाढतायत. आणि तिथं जर आपण सर, दादा, बाबा बोललो तर काय होईल, एक निगेटिव्ह येते, एक पॉझिटिव्ह आहे. अशा वेळेस काय गोष्टी मिटून जातील. दोन्ही वरती जाऊ लागल्या तर गोष्टी व्हायलन्सकडे निघून जातात, आणि एक्झॅक्ट तेच होतं. ओके. आणि फॅमिलीमध्ये ना हे शब्द नका उच्चारत चालू. बघा आपण बोलतो बोलतो म्हणतो की तू काहीच कामाचं नाही रे, एकदम लेकराला आई वडील बोलतात कधी कधी, युजलेस, मूर्खा, तुला हे जमत नाही, तुला काहीच जमणार नाही. याच्यामुळे काय होतं माहितीये का, परमनंटली कॉन्फिडन्स लहान लेकरं गमावू शकतात. परमनंट त्यांच्यामध्ये ना एकदम अशी भीती निर्माण होते. भीती म्हणजे ते डरपोक नाहीत होणार, ते चिडचिड होतील, ते बगावती होतील, कारण की त्यांना जे करायचं ते करताच येत नाही आता. का? कारण की त्यांनी तो कॉन्फिडन्स गमावला. का गमावला? कारण की त्यांना वारंवार ते शब्द बोलले गेले की तू काहीच करू शकणार नाही, तू काहीच करू शकणार नाही. बघा तुम्ही लेकर, इव्हन आपल्यापैकी पण बऱ्यांसोबत झालं असेल, अनुभवाने तुम्ही आठवाल. पण आता तुम्ही आपण ह्या एज मध्ये आहोत, तर आपण ह्या गोष्टी फिक्स करता येतात. लक्षात राहू द्या, थ्रू मेडिटेशन, ध्यान, स्ट्रेचेस, योगा, आपल्या या ज्या गोष्टी म्हणजे एकदम डीएनए पर्यंत ज्यांनी छाप मारलेली ना, त्यांना सुद्धा बदलता येतं. इट विल टेक टाइम, पण ते परमनंटली काढू शकतो आपण. फक्त ते समजणं आवश्यक आहे, त्याचं इम्पॉर्टन्स समजणं आवश्यक आहे. नाहीतर यार माझ्या आई वडिलांनी मला बोललं होतं लहानपणी, आता माझं संपलं, असं नाही. तुम्ही रिवायर करू शकता तुमच्या ब्रेनला, तुमच्या मेंदूला तुम्ही रिवायर करू शकता, म्हणजे रिॲडजस्ट करू शकता. होतात. खूप जास्त बोलल्यानं एनर्जी ड्रेन होतं. बघा ना, आता मलाही जेव्हा आपले 3-3, 4-4 सेशन होत आहेत, 3-3, 4 तास बोलावं लागतंय, पूर्ण ड्रेन होऊन जातो, थकून जातो पूर्णपणे. कारण की बोलण्यासाठी कॅलरीज बर्न होत आहेत. फ्रीमध्ये आवाज निघतोय का एवढा? कॅलरीज बर्न होत आहेत, एनर्जी लागते. तर कमी बोलण्यामुळे काय होऊ शकतं, तुमची एनर्जी सेव्ह होईल, जी तुम्ही ऍक्शन मध्ये यूज करणार. अभ्यास असेल, जॉब असेल, मीटिंग असेल, तिथं तुम्ही ते यूज करणार. सो संतुलन काय आहे? आता असं पण नाही की बोलायचंच नाहीये, बोलावं तर लागणार आहे, कारण की आपण बोलणारी मशीन आहेत आपण, एक प्रकारे मशीनच आहेत ना आपण. हे सगळं पूर्ण फंक्शन करतं, ऑइलिंग आहे, पाणी आहे, फ्युअल आहे, सगळं काय आहे.
तर बोलणारी मशीन आहे तर आपण बोलणारच, फक्त बॅलन्स असलं पाहिजे. तर आपल्याला पूर्णपणे सायलेंट राहायचं नाही ऑलवेज. जिथं गरज आहे, जेवढी गरज आहे तेवढं मात्र नक्कीच बोलायचं. तर रिअल विजडम काय आहे? स्पीक लेस बट मिनिंगफुल. कमी बोला पण अर्थपूर्ण बोला. अवॉइड अननेसेसरी निगेटिव्हिटी. जर कोणी निगेटिव्ह बोलतोय आसपास विनाकारण, काहींचं बघा चालू असतं, मी सुद्धा खूप अनुभवतोय, विनाकारण बोलत राहतात, आज असं झालंय, आजचं जग असं झालंय, आजचं राजकारण असं झालंय. म्हणजे जर ती बडबड नाही ऐकली ना, समजा आता मी गेलो आणि 4 जण आहेत माझे मित्र गप्पा मारतात, मी जाऊन आपलं उभं राहिलो, काय राव वाट लागली, आज जमानाचं असं झालंय, लोक असे झाले, तसं झालंय, राजकारण असे, सगळे लुबाडतायत, लुटतायत, गप्पा चालू आहे त्यांच्या. अशा वेळेस जर मी त्याचा पाठ बनलो तर लगेच बघा माझा मूड कसा होईल. मे बी काहीतरी खुशखबर सांगायला गेलतो त्यांना, पण 5 मिनिट त्यांच्या गप्पा ऐकून मी पण असं झालो, टेन्शन आहे यार. मी बोललो नाही शब्द, पण चेहरा, इमोशन्स सगळं तर सेम तसं झालं की काहीतरी टेन्शन आहे. आणि फक्त जर त्या गप्पा नसता ऐकलं तर मी माझ्या एकदम रिदम मध्ये होतो. आणि आता सेम काय होते माहितीये का, 4 लोक फक्त बडबड करत नाहीत, आज मोबाईल पण ती भूमिका निभावतो. विनाकारण फेसबुक ओपन केलं, विनाकारण एखादा व्हिडिओ बघितला, अरे बापरे खतरनाक आहे, आज काय खरं नाहीतर खूप चांगला मूड होता. आपण काय बघतोय, ऐकतोय, सगळ्या गोष्टींवरती मॅटर करतात. तर अशा गोष्टींचा, अशा गप्पांचा पाठ नका बनवू ज्या विनाकारण निगेटिव्हिटी कॅरी करतायत. लगेच तिथून स्किप करायचं, जायचं. यूज पॉझिटिव्ह आणि हिलिंग वर्ड्स. ऑलवेज तुम्ही बोलताय ना, तर हील करतील म्हणजे झीज भरून काढणारे शब्द, अपलिफ्ट करतील असे शब्द, असे यूज करा. छान छान शब्द यूज करा. आहेत ना शब्द यूज करणार आहे, किती छान छान शब्द पण आहेत, त्यांना यूज करा. प्रॅक्टिस पिरियड्स ऑफ सायलेन्स टू रिसेट माइंड अँड एनर्जी. जे तुम्हाला मी सांगितले 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम. या 5 मिनिटं आराम करताना आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, बोलायची गरज आहे का त्या टाइममध्ये? तुम्ही फक्त तेवढं जरी केलं, 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम, न बोलता दीर्घ श्वास घेणं, खूप म्हणजे आयुष्य एवढं सुंदर, एवढं छान होईल, जबरदस्त होईल. आणि लॉन्जेव्हिटी म्हणजे आयुष्य वाढेल सुद्धा तुमचं, आयुष्य वाढेल. एनर्जी खपत कमी होते. दीर्घ श्वास घेतोय, दीर्घ श्वासानं काय होतं, ऑक्सिजन पूर्ण शरीरात जातो, बॉडीची हिलिंग होते. कुठं काही छोटं मोठं नुकसान चालू असेल ते भरून येतं, इम्युनिटी वाढते, म्हणजे बॉडी काय होते, रिपेअर होते त्या 5 मिनिटांमध्ये. आणि असे तुम्ही फ्रिक्वेंट 5-5 मिनिटाचे गॅप देताय. विचार करा ना, काही महिन्यात, म्हणजे 21 दिवस तर सवयला लागतात, पण काही महिन्यात तुमची पर्सनॅलिटी, तुमचा ओरा कोणत्या लेवलचा असेल, पुढच्याला असं समजू लिहिलं तुमचा तो ओरा लगेच जातो, समजतो. तो शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, पण तो समजत असतो, ते दिसायला लागेल. ओके, हिलिंग शब्द बोला आणि 5-5 मिनिटाचा रूल फॉलो करा.